एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती झाली आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरटीसीच्या अध्यक्षपदावर आयएएस अधिकारी संजय सेठी यांची नियुक्ती केली होती। मात्र रात्रीच सूत्र फिरली आणि एसटी महामंडळाचं अध्यक्षपद प्रताप सरनाईक यांना देण्यात आलंय। सरनाईकांच्या नियुक्तीपत्रावर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी सही केल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातला दुरावा दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। सरकार बीडची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलंय। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। तर बीडमध्ये मोठा उद्रेक होऊ शकतो, मात्र ज्यावेळेस एखादी मोठी घटना होईल त्यावेळी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागेल अशी परिस्थिती सध्या बीडमध्ये आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले। दरम्यान सोयाबीन, कापूस आणि तूर खरेदी केली हे सरकार सांगतं, मात्र हमीभाव मिळत नाही। तुरीच्या संदर्भात अजूनही सरकारची परवानगी आलेली नाही, त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं देखील वडेट्टीवार म्हणाले। महाराष्ट्रात काय चाललंय? महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली का नावाला शिल्लक? आणि धाक राहिला काय कायद्याचा? हे सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर बीड तर आज मी हे सांगेल की बीडमध्ये एका वेळेस इतका मोठा उद्रेक होऊन जाईल। त्यांच्याकडे काय रिपोर्ट आहे मला माहीत नाही, पोलिसांच्याकडे किंवा आयबीकडे किंवा त्यांच्या डिपार्टमेंटकडे, होम डिपार्टमेंटकडे। पण एक सांगतो, ज्यावेळेस काही घटना, इतकी मोठी घटना होईल की हजारो लोकांना, निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागेल, अशा प्रकारची उद्रेकाची परिस्थिती बीडमध्ये आहे। पंकजा मुंडेंचं आजकाल वादग्रस्त वक्तव्य करण्याचं सपाटा सुरू आहे असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं। सत्तेत असूनही त्यांना सत्तेत नसल्यासारखं वाटतंय। सत्तेविरोधात त्यांची भूमिका असते असंही ते म्हणालेत। हुंडाबळीच्या अनेक केसेस आहेत, महिलांना जाळलं जाते असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं। यावर बोलताना हुंडाबळी होत असेल तर यात लक्ष देण्याचं सरकारचं काम आहे, त्यामुळे रडगाणं गाण्यापेक्षा उपाय सांगावा असं वडेट्टीवार म्हणाले। पंकजा मुंडेंचा आजकाल वादग्रस्त बोलण्याचा सपाटा सुरू आहे। त्यांना सत्तेमध्ये असूनही सत्तेत नसल्यासारखं वाटतोय किंवा सत्तेच्या विरोधात असल्यासारखं त्यांची भूमिका आहे। कुठे काय ताळमेळ असावा, कुठे काय बोलावं, थोडासा ते जरा डिस्टर्ब झाल्यासारखे आजकाल बोलतात, डिस्टर्ब होऊन बोलत आहेत। परवा त्यांनी मुख्यमंत्र्यांना असं उद्देशून म्हणलं की आपल्या ज्यावेळेस मुंडेंचा राजीनामा झाला त्यावेळेस राजीनामा हा उशिरा घेतला गेला, तो अगोदरच घ्यायला पाहिजे। म्हणजे रोख कोणाकडे होता? मुख्यमंत्र्यांच्याकडे होता। याचा अर्थ स्पष्ट आहे की टार्गेट मुख्यमंत्री आहेत का? हुंडाबळी कोणाचं काम आहे? सरकारचं काम आहे ना। हुंडाबळी जर होत असेल तर पोलीस काय झोपले आहे काय? आणि त्या मंत्री आहेत, त्यांचं काम काय आहे? मंत्रिपदाची खुर्चीवर बसणं आणि खुर्ची मिळवण्यासाठीचा आटापिटा होता काय? की महिलांच्या या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालून महिलांची सुरक्षा कशी होईल? आज महिला जागतिक दिवस आहे, त्या दृष्टीनं त्यांनी सांगायला पाहिजे। रडगाणं सांगण्यापेक्षा उपाय सांगून कारवाई काय होईल हे सांगण्याची आवश्यकता आहे।